बाबासाहेबांनी तर फक्त दलितांसाठीच काम केलंय. ज्यांना ज्यांना असं वाटतं ना त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपल्या हातात जो हा पैसा आहे तो पैसा रिझर्व्ह बँकेतून येतो आणि याच रिझर्व्ह बँकेची स्थापना बाबासाहेबांनी लिहिलेल्या द प्रॉब्लेम ऑफ रुपीज या पुस्तकाच्या आधारावर झाली आहे. आज कोणत्याही कंपनीत काम करताना तुम्हाला 8 तास ड्युटी, पीएफ, लंच ब्रेक, वीक ऑफ, ओव्हर टाइम, भर पगारी रजा आणि बोनस यासारख्या ज्या सुविधा मिळतात त्या सुद्धा बाबासाहेबांनी आणलेल्या कामगार संरक्षण कायद्यामुळे. आज प्रत्येक काम करणाऱ्या महिलेला गर्भावस्थेच्या काळात 6 महिन्याची जी भर पगारी रजा मिळते, त्याचसोबत नवऱ्याने घटस्फोट दिल्यानंतर पुढील आयुष्य व्यतीत करण्यासाठी पोटगी मिळते, हे सगळं सुद्धा बाबासाहेबांनी मांडलेल्या हिंदू कोड बिल मुळे शक्य झालंय. गरजू विद्यार्थ्यांना सरकारी शिष्यवृत्ती, हॉस्टेलची सुविधा ही सुद्धा बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचीच देणगी आहे. आता जर तुम्ही शेतकरी असाल तर शेतकऱ्यांना ज्या सरकारी सवलती मिळतात सिंचनामध्ये, धरणामध्ये, नाल्यांमध्ये, त्या सुद्धा बाबासाहेबांनीच आणलेल्या शेतीविषयक कायद्यांमुळे. यामुळेच बाबासाहेब फक्त दलितांचे नेते नव्हते तर ते शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला आणि प्रत्येक भारतीयांच्या हक्काचे शिल्पकार होते.